नमस्कार मित्रांनो, आज सध्या एक मोठी अपडेट म्हणता येईल आली आहे. ती म्हणजे अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध सध्या खूपच ताणले गेले आहेत. याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या कोस्ट गार्डने अटलांटिक महासागरात रशियाच्या झेंड्याखालील तेलवाहू जहाज मरिनेरा जप्त केले आहे. ओके, मरिनेरा. ओके, मरिनेरा जप्त केला आहे. आता याचं कारण म्हणजे की या जहाजाला वाचवण्यासाठी रशियाने आपली सबमरीन देखील पाठवली होती, तरीसुद्धा अमेरिकेने हे जहाज ताब्यात घेतलेले आहे. ओके, सो ही घटना थोडंसं दुर्मिळ म्हणता येईल, कारण की दोन मोठ्या शक्तींमध्ये थेट समोरासमोर आलेला हा प्रकार आहे. ओके, दोन मोठ्या शक्तींमध्ये हा थेट प्रकार आहे, कारण की रशियाने यावर थोडासा तीव्र आक्षेप घेतला असून त्यांचं असं म्हणणं आहे की जहाजावरील कर्मचाऱ्यांना थोडीशी मानवतेने वागणूक द्यावी, अशी त्यांनी आता मागणी केली आहे. ओके, आता सांगायचं झालं तर हे सगळं का घडलं आणि याचं कारण काय? कारण की अमेरिकेचा असा आरोप आहे, ओके, असे ॲलिगेशन्स आहेत की हे जहाज व्हेनेझुएलाशी संबंधित रशियन तेलाची वाहतूक करत होते आणि जे अमेरिकेच्या सँक्शन्सच्या विरोधात आहे. आणि दुसरीकडे रशियाचं असं म्हणणं आहे की ते म्हणतात की अमेरिका आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत आहे आणि जबरदस्तीने व्यापार आमचा अडवत आहेत. ओके, okay, see, the US is also backing Europe's post-war security plans for Ukraine, including binding commitments tied to a future ceasefire. ओके, आणि तिसरी अपडेट म्हणजे रशिया एक्सप्रेसेस इंटरनॅशनल क्रिटिसिझम. ओके, सी, आता यात असं आहे की रशियन तेलावर अमेरिकेची आणखी एक कडक भूमिका झाली आहे. म्हणजेच की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ओके, यांनी एक महत्त्वाच्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. ओके, सो या बिलानुसार जे देश रशियाकडून तेल घेत आहेत त्यांच्यावरही सँक्शन्स लावले जाऊ शकतात. ओके, सो यामध्ये भारत आणि चीनसारख्या देशांचंही नाव आता चर्चेत आलं आहे. ओके, म्हणजेच की त्यांच्या बिलानुसार जे देश रशियाकडून आता तेल घेणार आणि घेत आहेत त्यांच्यावरही आता USA सँक्शन्स लावणार. ओके, आता अमेरिकेचा उद्देश एकच आहे यामागचा, असंच दिसून येईल की रशियाचं जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न त्यांना कमी करायचं आहे. ओके, ओके, आणि आता हे बघा, युक्रेन संदर्भातही अमेरिकेची आता भूमिका बदलत आहे. ओके, युक्रेनबद्दल सी, यात तुम्ही बघू शकता, फ्रेंच लीडर्स हॅव वॉर्न दॅट US पॉलिसी अंडर ट्रम्प अपियर्स टू बी मूव्हिंग अवे फ्रॉम ट्रेडिशनल अलाइज, कॉम्प्लिकेटिंग वेस्टर्न युनिटी ऑन रशिया अँड युक्रेन. सी, आता अमेरिका आता काय करते आहे की युक्रेनसाठी युरोपच्या पोस्ट वॉर सिक्युरिटी प्लॅन्सला आता पाठिंबा देत आहे. म्हणजे याचा अर्थ असा म्हणता येईल की युद्धानंतरही युक्रेन सुरक्षित राहावा, त्यांचं हे टार्गेट झालं आहे आता तयार. आणि सीज फायर झाला तरी ठोस सुरक्षा हमी असावी, आणि यासाठी बाइंडिंग कमिटमेंट्सची आता चर्चा सुरू झाली आहे. ओके, आणि रशियाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरून थोडासा कडाडून विरोध होत आहे. आणि या सगळ्यावर रशियाने थेट अमेरिकावर असा आरोप केला आहे की रशियाचं म्हणणं आहे की अमेरिका जगभरात जाणून बुजून गंभीर आंतरराष्ट्रीय संकट निर्माण करत आहे. ओके, विशेषतः तेल जहाज प्रकरण झालं, सँक्शन झालं, आणि ग्रीनलँडच्या स्ट्रॅटेजिक महत्त्वावर अमेरिकेची आता भूमिका होत आहे. ओके, आणि युरोपमध्ये अशीच अस्वस्थता आता जाणून यायला लागली आहे, कारण की फ्रान्ससारख्या देशांनी असा इशारा दिला आहे की ट्रम्प आणि त्यांच्या धोरणांमुळे अमेरिका आपल्या पारंपरिक मित्र देशांपासून आता दूर जात आहे. ओके, आता याचा कितपत परिणाम होईल माहीत नाही, पण याचा थोडासा परिणाम तर होतो आहे की जसं की पश्चिमी देशांची युनिटी आता थोडी कमकुवत होऊ लागली आहे आणि रशिया युक्रेन मुद्द्यावर एकत्र निर्णय घेणं अवघड होत आहे. ओके, आणि दुसऱ्या घडामोडी बघायच्या झाल्या तर आता एका प्रिझनर स्वॅपमध्ये रशियाने फ्रान्सच्या एका विद्वान व्यक्तीला सोडून दिलं आहे. ओके, तर बदल्यात रशियन बास्केटबॉल प्लेयरला आता मुक्त करण्यात आले. ओके, आणि काही तज्ज्ञ असंही म्हणतात की अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना ताब्यात घेतल्यामुळे रशियाची जागतिक ताकद मर्यादित झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता हे कितपत योग्य आहे आणि कितपत खरं आहे. ओके, सी, सो बेसिकली आता
असंच म्हणता येईल की अमेरिका आणि रशिया यांच्यात याआधी युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चा झाल्या होत्या आणि झाल्या आहेत. सौदी अरेबियामध्ये पण काही फेऱ्या झाल्या, पण ठोस तोडगा अजून तरी निघाला नाही आणि चर्चा वारंवार अडखळत राहिल्या आहेत. ओके, सध्या असं म्हणता येईल की हे थेट युद्ध नाही, पण जगभरात तणावाचं तापमान वाढत चाललं आहे आणि ही परिस्थिती किती पुढे जाईल आणि हे येणाऱ्या दिवसात कसं ठरणार आहे याचा अंदाज अजून तर नाही आहे. ओके, सो आता या जगाच्या राजकारणात जे घडतं आहे ना, ती फक्त बातमी नाही आहे, ते तर पुढचं दशकाचं भविष्य ठरवणारे हालचाल असं म्हणता येईल. ओके, कारण की अमेरिका आणि रशिया दोन्ही महासत्ता आहेत आणि पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. ओके, आणि तेल टँकरवरून ही थेट टक्कर झाली आहे असं म्हणता येईल, कारण की अटलांटिक महासागरात अमेरिकेच्या कोस्ट गार्डने थेट रशियन झेंड्याचा तेल टँकरच जप्त केला ना, आणि हा टँकर थेट रशिया व्हेनेझुएला तेल व्यापाराशी जोडलेला होता. ओके, आणि धक्कादायक बाब म्हणजे यात की रशियाने या टँकरला संरक्षण देण्यासाठी पण सबमरीन पाठवली होती, तरी अमेरिकेने माघार घेतली नाही आणि समुद्रात पहिल्यांदाच अमेरिका आणि रशिया इतक्या जवळून थेट आमनेसामने आले आहेत. कारण की आणि यानंतर रशियाने आपली नाराजी व्यक्त करत हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, सो अमेरिका आता फक्त रशियावरच नाही तर रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवरही दबाव टाकतो आहे. ओके, ट्रम्प यांनी भारत, चीनसारख्या देशांवर निर्बंध आणण्याच्या बिलाला आता पूर्णपणे समर्थन दिलं आहे. यात उद्देश यांचा एवढाच की रशिया युद्धासाठीचं उत्पन्न जे जोडतो आहे ना, रशिया युद्धासाठी जे उत्पन्न क्रिएट करतो आहे, ओके, ते उत्पन्न त्यांना कमी करायचं आहे. आणि यासोबतच अमेरिका युक्रेनसाठी युद्धानंतरच्या सुरक्षेसाठी ठोस योजना आखतो आहे. ओके, आणि याच सर्व गोष्टींमध्ये रशियाचा संताप आणि पाश्चिमात्य फाटाफूट आता तयार होत आहे आणि रशियाचं म्हणणं स्पष्ट आहे की अमेरिका मुद्दामून जागतिक तणाव आता वाढवत आहे. आता ते का वाढवत आहेत त्याची खूप सारी कारणं आहेत आणि फ्रान्ससारख्या युरोपियन देशांनाही सूचक इशारा आता त्यांनी दिला आहे की अमेरिकेची धोरणं आता पारंपरिक मित्रांपासून दूर जात आहेत. याचा इनडायरेक्टली परिणाम असा होणार की नाटो आणि युरोपियन एकतेवर थोडीशी दरार येऊ शकते. ठीक आहे ना, आणि पडद्यामागची खेळ असं म्हणता येईल की कैदी अदलाबदल ही एक अपडेट आली आहे की व्हेनेझुएलाचा आता कैदी अदलाबदल आणि व्हेनेझुएलाचा मुद्दा. ओके, या सगळ्यातून एक स्पष्ट होते की रशियाची जागतिक पकड आधी इतकी मजबूत आता राहिलेली नाही आहे आणि अमेरिका हळूहळूपणे ठामपणे आता जागतिक वर्चस्व त्यांचंच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, आणि मोठा प्रश्न असा आहे की थेट युद्ध आता होणार नाही, पण आर्थिक युद्ध, तेलाचं राजकारण, निर्बंध, लष्करी दबाव हे सगळं इनडायरेक्टली कोल्ड वॉर 2.0कडे निर्देश करते. ओके, सो जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे का की फक्त शक्ती प्रदर्शन सुरू आहे? ओके, हे येणाऱ्या दिवसामध्ये समजून जाईल. ओके, आणि इतिहास पण असं सांगतो की युद्ध अचानक होत नाही, ते आधी शांतपणे होतं, तयार केलं जातं आणि सध्या जगात ती तयारी स्पष्ट दिसते आपल्या सगळ्यांना. ओके, सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ओके, थँक्यू.